नाशिक ब्ल्यू बँड स्पोर्ट INRC 2024 रॅली ऑफ महाराष्ट्र स्पर्धेत आपल्या अनुभवाच्या जोरावर बंगळुरूच्या अर्का मोटार स्पोर्टच्या नामांकित कर्णकदूर मुसा शेरीफ या जोडीने ओव्हरऑल चॅम्पियनशिपचा किताब पटकावला। INRCच्या इतर गटात फाबिद अहेमर, अर्णव प्रताप सिंग, जिप्सी गटात संजय अग्रवाल तर क्लासिक गटात शेख हुसेन पाशा यांनी जेतेपद पटकावले। उत्सुकतेच्या महिला गटात निकिता टकले, शिवानी परमार या जोडीने आपले वर्चस्व राखत अजिंक्यपद पटकावले। ब्ल्यू बँड स्पोर्ट INRC 2024च्या रॅली ऑफ महाराष्ट्राचा आज अखेरचा दिवसही चांगलाच गाजला। रॅलीच्या बोंबिल टेक ते मेटकावळे या भागातील 22 किलोमीटरच्या चरणात आजही अर्जुनराव, वेणुनाथ V, रामचंद्रन C, युद्ध सम्राट या कार चालकांचे गाडीवर नियंत्रण सुटल्याने गाड्या रस्ता सोडून बाहेर गेल्या। या तिन्ही गाड्या रस्त्यावर आडव्या झाल्याने इतर कार चालकांना अडचण झाली, पण नंतर ती सुरळीत करण्यात आली। निळमाती, हिरवेपाडा या भागातही काही गाड्यांना तांत्रिक अडचणी आल्याने 9.5 किलोमीटरची रॅली अर्धवट सोडून द्यावी लागली। आजही डोंगर टेकड्यांवर तसेच झाडांवर बसून रॅली पाहण्याचा आनंद या भागातील गावकऱ्यांनी घेतला। टाळ्या वाजवून, शिट्ट्या वाजवून V4 व्हिक्टरी करत त्यांनी कलाकारांचा उत्साह वाढवला। दरम्यान पारितोषिक वितरण उत्साहात संपन्न झाले। यावेळी विसाचे अध्यक्ष अश्विन पंडित, ब्ल्यू बँडचे प्रेम काशीनाथ, ग्रेप काउंटीचे संचालक तेजस चव्हाण, स्टील इंडियाचे व्यवस्थापक तपन शर्मा, प्रदीप सांबरीकर आदींच्या हस्ते विविध गटातील विजेत्यांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। रॅलीनंतर शॅम्पेन शॉवर करत विजेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला। रॅलीसाठी MyFM सह विविध सहप्रयोजकांचे सहकार्य लाभले। श्री पंडित यांनी प्रास्ताविक व स्वागत केले। शिल्पा भेंडे यांनी सूत्रसंचालन केले। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी सोज्वळ साळी, नाशिक।